बीड जिल्ह्यात गोदावरी नदीच्या काठावर वसलेले भारतामध्ये एकमेव ऐतिहासिक आणि धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणारे भगवान पुरुषोत्तमाचे स्थान पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी दर 3 वर्षाला धोंड्याचा महिना अधिक मासानिमित्त यात्रा भरते। या यात्रेनिमित्त पूर्ण देशभरातून लाखो भाविक पुरुषोत्तमपुरीस दर्शनासाठी येत असतात। त्याचप्रमाणे याही वर्षी अधिक मासानिमित्त 17 मे पासून या यात्रेला सुरुवात झाली असून बीडचे जिल्हाधिकारींच्या हस्ते महापूजा संपन्न झाली। महाराष्ट्रात बीडचे नाव काही ना काही कारणास्तव नेहमी चर्चेत असतेच, तसेच काहीसे पुरुषोत्तमपुरी येथील भाविक भक्तांच्या गैरसोयीबद्दल झाले आहे। इतकी मोठी यात्रा भरली आहे, पण प्रशासनाकडून मात्र कसलंच नियोजन करण्यात आले नाही। यात्रा सुरू होण्यापूर्वी मोठमोठ्या बैठका पार पडल्या, सूक्ष्म नियोजने करण्यात आली, पण प्रत्यक्षात मात्र येथे कोणत्याही सुविधा दिसत नसल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। अगदी पहिल्याच दिवशी आमदार, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार असे सगळे VIP लोक दर्शन घेऊन निघून गेले। मात्र उन्हाचे चटके खात तासनतास उभे असलेले देशभरातून पुरुषोत्तमपुरीत दाखल झालेले हजारो भाविकांकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। तर दर्शन रांगेमध्ये लवकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून 200 रुपयांचा VIP पास देऊन लूटमार करण्यात येत आहे व सामान्य दर्शन रांगेत महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुले, अपंग व्यक्ती हे सर्व एकाच रांगेत सोडण्यात येत असल्यामुळे भाविकांना गर्दीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तसेच यात्रा सुरू झाली तरी पिण्याचे पाणी, सार्वजनिक शौचालय, वीज पुरवठा यांचे कसलेच नियोजन करण्यात आलेले नाही। सुरक्षितेबाबत तर 3-13 वाजलेले पाहायला मिळत आहेत। मंदिर परिसरातील CCTV कॅमेरे बंद असून ढिसाळ नियोजनाच्या चोरट्यांनी गैरफायदा घेत आतापर्यंत अनेक महिलांचे दागिने हातोहात लंपास केले आहेत। तर बंद कॅमेऱ्यांमुळे चोऱ्यांचे गुन्हे उघड करणे देखील कठीण होत आहे। गोदावरी नदीकाठच्या यात्रा परिसरात कसलीही स्वच्छता करण्यात येत नसल्यामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य देखील पसरलेले आहे। परिणामी दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे। तर विजेअभावी येथील कूलर, पंखे देखील बंद असल्याने भाविकांनी गरमीचे प्रचंड हाल होत आहेत। देवस्थान समितीकडून फिरत्या शौचालयाची मागणी देखील करण्यात आली असता त्या ठिकाणी फक्त एकच फिरते शौचालय उपलब्ध करण्यात आले। वाढत्या गर्दीचा विचार करता या ठिकाणी अनेक फिरते शौचालय असण्याची गरज आहे, पण अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कसलीच व्यवस्था नसल्याने भाविकांना चक्क उघड्यावर शौचास जावे लागत आहे। भाविकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे। तर यात्रेच्या ठिकाणी भाविकांसाठी आमचे वैद्यकीय पथक 24 तास कार्यरत असल्याचे पुरुषोत्तमपुरी देवस्थान समितीकडून सांगण्यात येत आहे।